नमस्कार. चला, भारताच्या 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा सोप्या भाषेत आढावा घेऊया. बघा, हे फक्त काही आकडे किंवा कागदपत्र नाही आहेत, तर हा आपल्या देशाच्या भविष्याचा एक प्रकारचा रोडमॅप आहे. तर पाहूया, यात नेमकं काय दडलंय. तर सरकारचं म्हणणं आहे की हा फक्त जमा खर्चाचा हिशोब नाहीये. नाही, उलटं हे विकसित भारत या मोठ्या स्वप्नाकडे नेणारी ठोस योजना आहे. पण मग प्रश्न हा आहे की खरंच या अर्थसंकल्पात तेवढी ताकद आहे का? चला, हेच तर आपल्याला तपासायचं आहे. या अर्थसंकल्पाचं सगळं सार खरं तर या एका वाक्यात आहे: युवा शक्ती चालित. म्हणजे देशाच्या तरुणाईला, यूथ पॉवरला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. पण गंमत बघा, एका बाजूला मोठी स्वप्न, महत्वाकांक्षा आणि दुसऱ्या बाजूला सर्वांना सोबत घेऊन चालणं. या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स कसा साधला जाईल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. ओके, तर हा अर्थसंकल्प सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत? आपण या 6 मुद्द्यांवर नजर टाकू. आधी बघूया की याचा दृष्टिकोन काय आहे. मग आर्थिक वाढ, लोकांचं सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासावर बोलूया. आणि हो, सगळ्यांच्या आवडीचा विषय, टॅक्समध्ये काय नवीन आहे आणि शेवटी आकडे का सांगतात तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया अर्थसंकल्पाच्या मूळ दृष्टिकोनापासून. सगळा अर्थसंकल्प 3 प्रमुख कर्तव्यांवर आधारलेला आहे. म्हणजे सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत त्यामागे ही 3 तत्व आहेत. बघूया जरी ही 3 कर्तव्य आहेत तरी कोणती. हे बघा, इथे सरकारची स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर दिसते. स्टेप 1, आर्थिक वाढीला वेग द्यायचा आणि तो टिकवून ठेवायचा. स्टेप 2, मग ह्या वाढीचा उपयोग करून लोकांना सक्षम बनवायचं, त्यांची क्षमता वाढवायची. आणि स्टेप 3, हे सगळं करताना विकास समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचतोय की नाही याची खात्री करायची. म्हणजे बघा, हे तिन्ही मुद्दे एकमेकात गुंतलेले आहेत. तर आपण पहिल्या कर्तव्यावर येऊया, आर्थिक वाढ. देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे इंजिन आहे त्याला आणखी जोरात पळवण्यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे पाहूया. आकडा बघा, तब्बल 12.2 लाख कोटी रुपये एवढी मोठी रक्कम सरकार कॅपेक्सवर म्हणजे सार्वजनिक भांडवली खर्चावर लावणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पैसे रस्ते, रेल्वे, पोर्ट्स यांसारख्या मोठ्या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा सरकारचा 1 रुपया खर्च करताना तेव्हा अर्थव्यवस्थेत त्याचा परिणाम कित्येक पटींनी जास्त होतो, ज्यामुळे पैसा फिरतो आणि नवीन नोकऱ्या तयार होतात. मग प्रश्न येतो की हा एवढा पैसा नेमका जाणार कुठे? तर बघा, ग्रोथ कनेक्टर म्हणून 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभे राहणार आहेत. दानकुनी ते सुरत एक नवीन मालवाहतूक मार्ग तयार होतोय. शिवाय 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू होणार आहेत. या सगळ्याचा एकच उद्देश आहे, माल आणि लोकांची वाहतूक एकदम फास्ट करायची, जेणेकरून व्यापार वाढेल. नुसते रस्ते आणि रेल्वेच नाही, तर सरकार काही विशिष्ट उद्योगांवरही लक्ष केंद्रित करतंय. जसं की बायोफार्मा क्षेत्राला जागतिक हब बनवण्यासाठी 10,000 कोटी दिले जात आहेत. छोट्या मोठ्या उद्योगांसाठी तितकीच रक्कम आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पण एक खास प्रोग्राम आहे. हे सगळं यासाठी की मेड इन इंडिया उत्पादनांना जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळावी. ओके, आता आपण येऊया दुसऱ्या कर्तव्याकडे. हे थेट आपल्या सगळ्यांशी, देशातल्या लोकांशी जोडलेलं आहे. लोकांचं सक्षमीकरण म्हणजे त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि कौशल्यांमध्ये गुंतवणूक करणं. बघूया यात काय आहे. याचंच एक खूप छान उदाहरण म्हणजे ही घोषणा. बघा, स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खास मुलींसाठी हॉस्टेल बांधलं जाणार आहे. म्हणजे शिक्षणासाठी घरापासून दूर राहावं लागलं तरी त्यांना सुरक्षित जागा मिळेल आणि त्या आत्मविश्वासाने पुढे शिकू शकतील. इथे खरं तर भविष्याचा विचार केलाय. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग आजही किती मोठी इंडस्ट्री आहे. याचं शिक्षण देण्यासाठी शाळा कॉलेजांमध्ये खास लॅब्स उघडल्या जाणार आहेत. इतकंच नाही तर क्रीडा क्षेत्राला प्रमोट करण्यासाठी नवीन खेलो इंडिया मिशन आहे. आणि हो, IIMच्या मदतीने 10,000 टुरिस्ट गाईड्सना ट्रेनिंग देण्याची पण एक योजना आहे. म्हणजे एकदम फ्युचर रेडी स्किल्सवर भर दिला जातोय. आता येऊया तिसऱ्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या कर्तव्यावर, सर्वसमावेशक विकास. याचा सरळ अर्थ आहे की विकासाची फळं सर्वांपर्यंत पोचली पाहिजेत, कोणीही मागे राहता कामा नये. जरा विचार करा,
एका शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर थेट त्याच्या भाषेमध्ये सल्ला मिळतोय, कोणता पेरा करायचा, हवामान कसं राहील, कोणत्या खताची गरज आहे, सगळं काही. भारत विस्तार नावाचं हे AI टूल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारं साधन नेमकं हेच काम करणार आहे. टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेतकऱ्याला अधिक सक्षम बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे. इथे बघा, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी खास योजना आहेत. महिला उद्योजकांसाठी शी-मार्ट्स, मानसिक आरोग्यासाठी निम्हान्सारख्या संस्थांना अपग्रेड करणं, देशाच्या पूर्व किनाऱ्यावर औद्योगिक कॉरिडॉर विकसित करणं आणि ईशान्य भारतात पर्यटनाला चालना देण्यासाठी बौद्ध सर्किल बनवणं. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, विकासाला समाजाच्या कानाकोपऱ्यात पोचवणं. चला, आता त्या विषयावर बोलूया ज्याची सगळीच जण आतुरतेने वाट बघत असतात, टॅक्स. म्हणजे आपल्या खिशावर काय परिणाम होणार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये काय बदल झाले आहेत ते पटकन बघून घेऊया. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे एप्रिल 2026 पासून एक नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. आणि याचा मुख्य उद्देश आहे सुलभीकरण, म्हणजे नियम सोपे करणं, फॉर्म्स सोपे करणं, जेणेकरून टॅक्स भरणं कमीत कमी डोकेदुखीचं काम व्हावं. जे लोक परदेशात फिरायला जातात त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. आधी परदेशी टूर पॅकेजेसवर 5% आणि काही ठिकाणी तर 20% पर्यंत TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स लागायचा. तो आता सरसकट फक्त 2% करण्यात आलाय, म्हणजे ही एक मोठी सवलत आहे. तसंच जर कोणी वैयक्तिक वापरासाठी परदेशातून एखादी वस्तू आणत असेल तर त्यावर लागणारी कस्टम ड्युटी म्हणजे सीमाशुल्क 20% थेट 10% करण्यात आलं आहे. याचा अर्थ बाहेरून वस्तू आणणं आता थोडं स्वस्त होऊ शकतं. या सगळ्या मोठ्या मोठ्या योजनांबद्दल आपण बोललो, पण त्यासाठी पैसा कुठून येणार आणि कुठे जाणार? चला, आता अर्थसंकल्पाच्या आकड्यांवर एक नजर टाकूया आणि आर्थिक स्थिती समजून घेऊया. हा चार्ट आपल्याला सरकारची आर्थिक शिस्त दाखवतो. यात जी वित्तीय तूट दाखवली आहे तिचा सोपा अर्थ म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च यातला फरक. आणि इथे आपण पाहू शकतो की ही तूट हळूहळू का होईना पण कमी होत आहे, जे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी एक चांगलं चिन्ह मानलं जातं. आणि इथे आपल्याला या अर्थसंकल्पाचा संपूर्ण हिशोब मिळतो. बघा, सरकारचा एकूण अंदाजित खर्च आहे 53.5 लाख कोटी रुपये. ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे. आणि या खर्चासाठी सरकार बाजारातून 17.2 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे. या आकड्यांवरूनच आपल्याला बजेटचा आवाका लक्षात येतो. तर एकंदरीत पाहिलं तर हा मोठ्या महत्वाकांक्षांचा अर्थसंकल्प आहे, यात शंका नाही. योजना खूप आहेत, स्वप्न मोठी आहेत, पण खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ही 3 कर्तव्य आर्थिक वाढ, लोकांचं सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकास ही आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयापर्यंत नेणारा मार्ग खरंच तयार करतील का? याचं उत्तर तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल.